शिर्डी जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारीच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट। शिर्डी पोलीस आता भोंदू खरातचा ताबा मागणार आहेत। शिर्डी पोलीस राहता कोर्टामध्ये त्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत आणि शिर्डीतल्या जमीन फसवणूक आणि अवैध सावकारीचं हे प्रकरण आहे। अशोक खरात यामध्ये मुख्य आरोपी आहे आणि या प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत आहेत, तर कल्पना खरात अशोक खरातची बायको ती सध्या फरार आहे आणि या जमीन व्यवहारासह 2 पतसंस्थांमधल्या बनावट खात्यांच्या चौकशीसाठी आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार आहे। एकीकडे नाशिकमध्ये महिला अत्याचार प्रकरणामध्ये आज पुन्हा सुनावणी आहे, दुसरीकडे अशोक खरात याचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलीस सुद्धा प्रयत्नशील आहेत आणि या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आणि अवैध सावकारकी प्रकरणी अशोक खरातसह इतर 4 आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील न्यायालयाने सुनावलेली आहे आणि त्याबरोबरच आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भोंदू खरातचा शिर्डी पोलीस राहता न्यायालयाकडे ताबा मागणार आहे आणि आज राहता न्यायालयामध्ये त्याबाबत अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डी पोलीस आज भोंदू खरातचा ताबा देखील मागणार आहे। शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे आणि या प्रकरणी 2 आरोपी आधीच अटकेत आहेत, तर कल्पना खरात फरार आहे। जमीन व्यवहारासह 2 पतसंस्थांमधील बनावट खात्यांच्या चौकशीसाठी शिर्डी पोलीस जे आहे ते ताबा मागणार आहे आणि एकीकडे नाशिकमध्ये महिला अत्याचार प्रकरणात आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे, तर दुसरीकडे अशोक खरात याचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलीस जे आहे ते प्रयत्नशील आहे। काही वेळापूर्वी शिर्डी पोलिसांनी अर्ज जो आहे तो राहता न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आणि आज देखील ताबा मागण्याची शक्यता आहे। या प्रकरणी आता न्यायालय शिर्डी पोलिसांच्या केव्हा ताब्यात देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।